नियर कॉलेज ऑफ एज्युकेशन वडणगे निगवे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर पेपर नंबर F3 अभ्यासक्रम अध्ययन अध्यापन शास्त्र आणि मूल्यमापन यामधील घटक क्रमांक 1 अभ्यासक्रम विकसन मी अर्पिता गजानन किनेकर आपल्या समोर सादर करत आहे। उर्वरित पुढील भाग जो आहे अभ्यासक्रम व पाठ्यक्रम यांच्यामधील फरक। तर अभ्यासक्रम म्हणजे थोडक्यात आपल्याला माहीतच आहे की अभ्यासक्रम म्हणजे अभ्यासक्रमाला इंग्रजीमध्ये करिक्युलम असं म्हणतात आणि पाठ्यक्रमाला इंग्रजीमध्ये सिलॅबस असं म्हटलं जातं। तर अभ्यासक्रम करिक्युलम हा जो शब्द आहे तर कुरियर या लॅटिन शब्दापासून आलेला आहे आणि सिलॅबस हा शब्द ग्रीक सिलॅबस म्हणजे काय लिस्ट या शब्दापासून आलेला आहे। तर अभ्यासक्रमाची व्याप्ती ही खूप व्यापक असते, ती कशी ती आपल्याला पुढं लक्षात येईल। तर पाठ्यक्रम हा अभ्यासक्रमाचाच एक भाग असतो। अभ्यासक्रमामध्ये अभ्यासानुवर्ती उपक्रमांचा समावेश होतो। आता अभ्यासानुवर्ती उपक्रम म्हणजे कोणते आहेत? या उपक्रमामध्ये अभ्यासपूरक उपक्रम असतात आणि अभ्यासेतर उपक्रम असतात। तर यामध्ये अभ्यासपूरक उपक्रम कोणते की वेगवेगळ्या विविध स्पर्धा असतील, त्यामध्ये निबंध स्पर्धा, काव्यगायन स्पर्धा, लेखन स्पर्धा, त्याचबरोबर काव्यगायन स्पर्धा असतील, ह्या विविध प्रकारच्या स्पर्धा या त्यामध्ये येत असतात। आणि अभ्यासेतर उपक्रमामध्ये मग सांस्कृतिक कार्यक्रम असतील, समाजसेवा असेल, NSS असेल, स्काउट गाईड असेल, तर ह्या सगळ्या उपक्रमांचा समावेश अभ्यासेतर उपक्रमामध्ये येत असतो। म्हणजेच अभ्यासक्रम हा या अभ्यासानुवर्ती उपक्रमानुसार हा तयार होतो। तर पाठ्यक्रमामध्ये अभ्यासानुवर्ती उपक्रम हे यांचा समावेश नसतो। पुढचा फरक आहे तो अभ्यासक्रम हा स्तरानुसार असतो। आता स्तर आपण विचारात घेतले, सद्यस्थितीला NEP येण्यापूर्वी आपल्याला पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी, पदव्युत्तर हे शिक्षणाचे स्तर आहेत। तर अभ्यासक्रम हा त्या स्तरानुसार असतो आणि पाठ्यक्रम हा स्तरानुसार असत नाही, तर तो पाठ्यक्रम हा इयत्तेनुसार व विषयानुसार असतो। आता फॉर एक्झाम्पल पेपर नंबर F3चा जो काही सिलॅबस आहे तो नेक्स्ट इयर आपल्याला पुढच्या वर्षी असणार नाही। म्हणजे F3 मध्ये असणारे जे काही घटक आहेत, जो काही आशय आहे तो फक्त प्रथम वर्षासाठी उपयुक्त आहे, तर तो नेक्स्ट इयरसाठी नाही। म्हणजेच पाठ्यक्रम हा इयत्तेनुसार आणि विषयानुसार असतो। त्यापुढचं आहे की अभ्यासक्रमामध्ये आता आपण पूर्वी बघितलेलं आहे की अभ्यासक्रम हा व्यापक आहे, त्याची व्याप्तीही व्यापक आहे। का आहे तर या अभ्यासक्रमामध्ये उद्दिष्ट निश्चित केलेली असतात, उद्दिष्टांचा समावेश असतो। आपल्याला माहिती आहे की उद्दिष्ट जी निश्चित केलेली आहेत अभ्यासक्रमामध्ये, समाजाच्या गरजा काय आहेत, विद्यार्थ्यांच्या गरजा काय आहेत, समाजाच्या अपेक्षा काय आहेत, तर याच्यानुसार उद्दिष्ट निश्चित केली गेलेली आहेत। त्यामध्ये उद्दिष्टानुसार आशय येतो, आशयानुसार अभ्यासानुवर्ती उपक्रमसुद्धा येत असतात। मग परीक्षा पद्धती आहे, तर ह्या सगळ्यांचा समावेश हा अभ्यासक्रमामध्ये होतो। मात्र पाठ्यक्रमामध्ये काय आहे, फक्त आणि फक्त घटकांची यादी, घटकांची सूची, आशय हा एवढाच त्याच्यामध्ये समावेश होतो। त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अभ्यासानुवर्ती उपक्रमांचा समावेश नाही। त्यामुळं असं म्हटलेलं आहे की पाठ्यक्रम जो आहे तर त्याची व्याप्ती किंवा पाठ्यक्रम हा अभ्यासक्रमाचाच एक भाग आहे आणि पाठ्यक्रमाची व्याप्ती ही खूप कमी आहे। पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे की एकूणच की पाठ्यक्रमाच्या पद्धती कोणत्या आहेत। तर हे पाठ्यक्रम तयार करत असताना तर शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये नेमका बदल कोणता करायचा आहे हे निश्चित झालेलं असतं आणि त्यानुसार काय असतं की विषयांची व्याप्ती ही पाठ्यक्रमामुळे आपल्याला समजत असते। मग या पाठ्यक्रमामध्ये काय असतात की विविध विषय, त्यांचे घटक कोणते आहेत, उपघटक कोणते आहेत, तर उद्दिष्ट कोणती आहेत, विषयानुसार हे आपल्याला पाठ्यक्रमामध्ये कळत असतं। मग पाठ्यक्रम तयार करत असताना की एका वर्गासाठी कोणती पाठ्यक्रम पद्धती वापरायची, का तोच घटक पुढच्या इयत्तेमध्ये सुद्धा त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे, तर यानुसार ही पाठ्यक्रमाची पद्धतीही ठरली जाते। त्यामध्ये बघा आपल्याला एकूण पाठ्यक्रमाच्या 5 पद्धती आहेत, घटक पद्धती, समकेंद्री पद्धती, रेषीय पद्धत, कार्यात्मक पद्धत आणि सर्वसमावेशक पद्धत।
तर आपण सर्वप्रथम बघू की घटक पद्धती. घटक पद्धती म्हणजे काय की ज्यावेळी एका इयत्तेमध्ये एखाद्या विषयातील एकाच घटकावर लक्ष केंद्रित केलं जातं आणि त्यामध्ये सखोल अभ्यास त्याच इयत्तेमध्ये त्याच विषयामध्ये केला जातो, त्याला घटक पद्धती असं म्हटलेलं आहे. त्यामुळं काय होतं की विद्यार्थ्याला एखाद्या घटकाचा सखोल अभ्यास त्या घटकामध्ये होत असतो, त्या विषयामध्ये होत असतो. आता उदाहरणार्थ गणितातील जे पोस्टाचे व्यवहार आहेत, तर इयत्ता 6वीसाठी तो घटक असेल तर पोस्टाचे व्यवहार कसे असावेत, काय असावेत, हा फक्त जो काही आशय आहे, जो काही घटक आहे तो गणित या विषयामध्ये फक्त इयत्ता 6वीला असणं आणि त्याची सखोल माहिती मिळवणं, तर हे यालाच घटक पद्धती असं म्हटलं जातं. हा पोस्टाचे व्यवहार हा जो काही घटक आहे तो पुढं 7वीला नसणार आहे, 8वीला नसणार आहे, तो फक्त इयत्ता 6वीलाच असेल आणि त्याची सखोल माहिती त्या घटकामध्ये दिली असेल. पुढची पद्धत आहे ती म्हणजे समकेंद्री पद्धत. आता समकेंद्री पद्धत म्हणजे काय की एकच घटक विविध इयत्तांमध्ये त्याची व्याप्ती वाढत जाते. सुरुवातीला काय असतं, आता फॉर एक्झाम्पल आपण त्रिकोण हा घटक घेऊया, तर इयत्ता 3रीला समजा त्रिकोण ही फक्त संकल्पना असेल. त्यानंतर इयत्ता 4थीला त्याचे गुणधर्म काय आहे, त्याची वैशिष्ट्य काय त्रिकोणाची, इयत्ता 3रीला असेल. इयत्ता 5वीला पुन्हा त्रिकोणाचे वेगवेगळे प्रकार काय आहेत, त्रिकोणाच्या प्रकारांचे वेगवेगळे गुणधर्म काय आहेत, हे इयत्ता 5वीला. म्हणजेच हळूहळू काय आहे की एखादा घटक इयत्तेनुसार त्याची व्याप्ती वाढत जाते आणि त्याची काठिण्य पातळीसुद्धा त्याची वाढत जात असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि यालाच समकेंद्री पद्धत असं म्हटलं. म्हणजे घटकाचं नाव हे सेंटर आहे. फॉर एक्झाम्पल त्रिकोण हा मध्यस्थानी आहे आणि हळूहळू मग त्याचे संकल्पनेनंतर त्याचे गुणधर्मानंतर त्रिकोणाचे प्रकार, हे इयत्तेनुसार त्याची व्याप्ती वाढत जाते, तर त्यालाच समकेंद्री पद्धत असं म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर आहे ती म्हणजे रेषीय पद्धत. आता रेषीय पद्धत म्हणजे काय, आता या शब्दावरूनच तुम्हाला कळेल की घटकांची मांडणी ही सरळ केली जाते. सरळ केली जाते म्हणजे काय, एक प्रकार आपण जर बघितला, जसं समकेंद्री पद्धत आहे तसंच रेषीय पद्धत आहे. फक्त समकेंद्री पद्धत ही वर्तुळाकार पद्धतीनं मांडलेली आहे आणि रेषीय पद्धत काय असणार आहे, आपण जसं वृक्षाकार, आपण बघा वंशावळ मांडत असताना आपण त्याचे वेगवेगळे रेष करतो आणि पहिल्या रेषेला असं लिहितं की बाबा फॉर एक्झाम्पल शहाजी महाराजांच्या खाली पुन्हा त्यांचा मुलगा शिवाजी महाराज. तर रेषीय पद्धतीनं हे घटक मांडले जातात. म्हणजे एका इयत्तेमध्ये एखाद्या घटकाची सुरुवात होते आणि पुढील इयत्तेमध्ये त्याचा विस्तार वाढत जातो. म्हणजे फरक काय आहे समकेंद्री पद्धतीमध्ये, समकेंद्री पद्धतीमध्ये वर्तुळाकार पद्धतीने आणि रेषीय पद्धतीमध्ये सरळ रेषेमध्ये ते घटक मानले जातात. मात्र पहिल्या रेषेवर आडवी रेष असेल, उभ्या रेषेला पहिल्या इयत्ता 3री त्रिकोण, पुढच्या इयत्ता 4थीला त्रिकोण आणि त्याचे गुणधर्म, इयत्ता 5वीला त्रिकोणाचे वेगवेगळे प्रकार, त्याचे गुणधर्म, वैशिष्ट्य ही रेषीय पद्धतीने एका सरळ रेषेमध्ये मांडली जातात. त्यालाच रेषीय पद्धत असं म्हटलं गेलेलं आहे. 4थी पद्धत आहे ती म्हणजे कार्यात्मक पद्धत. आता या कार्यात्मक पद्धतीमध्ये काय आहे, ही एक वैकल्पिक पद्धत आहे आणि या पद्धतीमध्ये कार्यात्मक म्हणजे विद्यार्थ्याच्या कौशल्य विकसनावर भर दिला गेलेला आहे. उदाहरणार्थ यामध्ये विद्यार्थ्यांचा जो काही व्यवसाय कौशल्य विकास आहे, तर या विद्यार्थ्याचा व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यासाठी ही कार्यात्मक पद्धती वापरली जाते. उदाहरणार्थ चित्रकला असेल, कार्यानुभव असेल, तर या विषयांसाठी ही कार्यात्मक पद्धती वापरली गेलेली आहे. 5वा मुद्दा आहे तो म्हणजे सर्वसमावेशक पद्धत. तर सर्वसमावेशक पद्धत म्हणजे काय की एकूणच आपण जे काही वरचे सगळे 4 घटक बघितले, ही घटक पद्धती, समकेंद्री पद्धत, कार्यात्मक पद्धत यांचा एकत्रित पद्धतीनं या पाठ्यक्रम निर्मितीमध्ये अभ्यास केला जातो. म्हणजे जसा आशय असेल त्या आशयानुसार ही पाठ्यक्रमाची पद्धती ही वापरली जाते. तर अशा प्रकारे एकूणच हे जे काही पाठ्यक्रम निर्मितीचे आपण एकूण 5 प्रकार बघितले, घटक पद्धत, समकेंद्री पद्धत, रेषीय पद्धत, कार्यात्मक पद्धत आणि सर्वसमावेशक पद्धत. आणि त्याचबरोबर आपण आज बघितलं की अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम यामधील
फरक काय? माझ्या मते ही संकल्पना आपल्याला समजली असेल. धन्यवाद.